द थर्ड लेक्चर ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. लास्ट 2 लेक्चर मध्ये आपण इथे फर्स्ट लेक्चर मध्ये टाइप्स ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स हा पार्ट डिस्कस केला होता. टाइप्स ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स हे स्टॅटिक, डायनामिक्स आणि डायनामिक्स अगेन डिवाइडेड इंटू 2 टाइप्स, कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. हे पार्ट आपण इथे डिटेल मध्ये डिस्कस केले होते फर्स्ट लेक्चर मध्ये. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इथे बघितली होती कन्सेप्ट ऑफ प्रेशर. ओके, प्रेशर आणि परत एक पार्ट बघितला होता प्रेशर इन ए लिक्विड कंटेनर. ओके, लिक्विड कंटेनरची जर आपल्याला हाईट माहित असेल तर तिथे प्रेशर कसं मेजर केलं जातं हा पार्ट बघितला होता. आपण तो फॉर्म्युला बघितला होता P इज इक्वल टू रो जी एच. ओके, आणि त्याच्यामध्ये हाईट काय इंडिकेट करत होती, हाईट ऑफ लिक्विड. ओके, आणि हाईट ऑफ लिक्विड वरून आपण इथे प्रेशर फाइंड आउट करत होतो. नेक्स्ट आपण बघितलं होतं तिथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ऍब्सोल्यूट प्रेशर, गेज प्रेशर आणि व्हॅक्यूम प्रेशर. ओके, या कन्सेप्ट डिटेलमध्ये लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. आज आपण इथे बघणार आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स ही कन्सेप्ट. ठीक आहे, तर लास्ट लेक्चर मध्ये हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये च्या आधी आपण एक लास्ट लेक्चरची कन्सेप्ट बघूया. सपोज एक कंटेनर आहे. ओके, ह्या कंटेनर मध्ये ही हाईट आहे. ओके, हाईट ऑफ फ्लुइड आहे आणि आपल्याला हे एक्झॅक्टली प्रेशर काय बनतं हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. ठीक आहे, मग इथे जर प्रेशर हे तुम्ही प्रिव्हियस लेक्चरला बघितलंय, जर इथे हाईट आपल्याला माहित असेल तर प्रेशर हे रो जी एच असतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा प्रेशरचा फॉर्म्युला काय, रो जी एच. तर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये लक्षात ठेवा काय बघायचं हे मी प्रिव्हियस लेक्चरची कन्सेप्ट तुम्हाला इथे सांगितली. ठीक आहे, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये सपोज एक कंटेनर आहे. याचा शेप हा सर्क्युलर टाइप मध्ये. ठीक आहे, आणि ह्याची हाईट आहे एच. नेक्स्ट शेप आहे हा ह्या टाइप मध्ये. नेक्स्ट कोनिकल टाइप मध्ये एक शेप आहे आणि लिक्विडचे लेवल सेम हाईट वरती असणार आहे. जी हाईट इथे असणार आहे त्या सेम हाईट वरती लिक्विडची लेवल इथे इनसाइड असेल. ओके, सपोज सेकंड थर्ड शेप हा अशा टाइप मध्ये, म्हणजे क्रॉस सेक्शन हा डिक्रीज होत गेला. ठीक आहे, ठीक आहे, ह्याची हाईट सेम आहे. लक्ष द्या इकडे क्रॉस सेक्शन मी तिन्ही केस मध्ये ए, बी आणि सी या 3 केस मध्ये जरी मी क्रॉस सेक्शन चेंज केले असेल तरी हाईट कशी ठेवली, सेम ठेवली. ओके, मग एक लक्षात द्या की मला सांगा प्रेशरचा फॉर्म्युला काय, रो जी एच. इथे प्रेशरचा फॉर्म्युला काय, रो जी एच. इथे प्रेशरचा फॉर्म्युला काय, रो जी एच. ओके, सपोज तिन्ही मध्ये मी लिक्विड सेम ठेवलं, वॉटर वॉटर वॉटर. ओके, जीची व्हॅल्यू सेम आहे, हाईट 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 तिन्हीची सेम आहे. मग एक लक्षात घ्या की जर मी क्रॉस सेक्शन बदलला तर काही प्रेशरवरती फरक पडेल का, नाही पडणार. कारण की इथे प्रेशरचा जो काही फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये तो इंडिपेंड आहे क्रॉस सेक्शन वरती. त्याच्या साईज आणि शेप वरती तो इंडिपेंड आहे. फक्त कशावरती डिपेंड आहे, हाईट ऑफ लिक्विड लेवल.
ओके, आणि ह्या कन्सेप्टलाच काय म्हणलं जातं, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, म्हणजे की प्रेशर हे इंडिपेंड ऑन साईज आणि शेप वरती. ठीक आहे, प्रेशर हे तुम्ही कुठल्याही कंटेनर मध्ये, हे 3 कंटेनर आहेत पण लिक्विड लेवल जर सेम ठेवली तर तुम्हाला लक्षात येईल की प्रेशर हे त्यांचं कसं राहिले, सेम राहिले. कारण की प्रेशरचा फॉर्म्युला ρgh. ओके, आणि ही एक छोटीशी कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणून एक छोटासा हाफ पेज वरती इथे दिलेला आहे. तरी मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगितले की एक्झॅक्टली कन्सेप्ट काय. तर तुम्ही व्हॉटेवर कुठलाही शेप घ्या, ठीक आहे, एक सपोज सर्क्युलर शेप घ्या, एक ट्रायंग्युलर शेप घ्या, आणि थर्ड मध्ये रेक्टँगल शेप घ्या. ठीक आहे, तिन्हीची लिक्विड लेवल सेम ठेवा. लिक्विड लेवल जर तुम्ही सेम ठेवत असाल तर त्याचं मिनिंग काय होईल, प्रेशर हे तिथे कसं असणार आहे, सेम असणार आहे. प्रेशर, परत एकदा सांगतो, प्रेशर इज नॉट डिपेंड ऑन शेप अँड साइज ऑफ कंटेनर, इट डिपेंड्स ऑन ओनली हाईट ऑफ लिक्विड लेवल. इथे लक्षात. ओके, आणि ह्या कन्सेप्टलाच काय म्हणलं जातं, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. हे छोटस असं नोट करून घ्या, मी तुम्हाला लक्षात येईल. ओके, आणि त्याच्यामध्ये हे पण लिहा खाली की प्रेशर इज नॉट डिपेंड्स ऑन शेप अँड साइज ऑफ कंटेनर, इट डिपेंड्स ऑन हाईट ऑफ कंटेनर. ओके, घ्या नोट करून. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट आणि इम्पॉर्टंट खूप कन्सेप्ट आहे, ह्याचे बरेच ऍप्लिकेशन आपण रिअल लाईफ मध्ये युज करतो, तो म्हणजे पास्कल लॉ. ठीक आहे, पास्कल लॉचं मी फर्स्ट स्टेटमेंट देतो आणि त्यानंतर आपण इथे ह्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघूया. ह्याचं आपल्याला काय काय इम्पॉर्टंट आहे, स्टेटमेंट. ओके, एक्झॅक्टली स्टेटमेंटचं मिनिंग आणि त्याचे ऍप्लिकेशन. ओके, तर पास्कल लॉ काय सांगतो लक्षात द्या, द इंटेन्सिटी ऑफ प्रेशर the intensity of pressure at a point in a static fluid is intensity of pressure at a point in a static fluid is same in all direction. बघा काय सांगितलं, इम्पॉर्टंट आहे, प्रेशर ऍट ए पॉइंट इन ए स्टॅटिक फ्लुइड इज सेम इन ऑल डायरेक्शन. ओके, जर सपोज ह्या पॉइंट एखादं लिक्विड असेल आणि लिक्विड हे स्टॅटिक पोझिशनला, तर ह्या लिक्विड मध्ये जे प्रेशर पीएक्स डायरेक्शनला असणार आहे तेच प्रेशर पीवाय डायरेक्शनला असणार आहे, तेच प्रेशर पीझेड ला असणार आहे. पास्कल लॉ काय सांगतो, px इज इक्वल टू py इज इक्वल टू pz इज इक्वल टू p. ओके, px इज इक्वल टू py इज इक्वल टू pz इज इक्वल टू p. काय सांगितलं, इंटेन्सिटी ऑफ प्रेशर, प्रेशरची इंटेन्सिटी ऍट ए पॉइंट इन ए स्टॅटिक फ्लुइड इज सेम इन ऑल डायरेक्शन. Okay, intensity of pressure at a point in a static fluid is same in all direction, px py pz. याच्यावरून तुम्ही स्टॅटिक लॉ, पास्कल लॉ लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, खूप सिंपल आहे. फक्त इथे काय लक्षात ठेवायचं, इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ऍट ए पॉइंट इन ए स्टॅटिक फ्लुइड इज सेम इन ऑल डायरेक्शन. जर हे फ्लुइड आहे, त्याच्यामध्ये एखादा पॉइंट घेतला आपण इथे, तर फ्लुइडच्या तिन्ही डायरेक्शनला प्रेशर कसं असणार आहे, सेम असणार आहे. मग आता याचा यूज कुठे करतो, ठीक आहे. आता आपण इथे ब्रेक मध्ये काय करतो आपण, इकडे लक्षात द्या, ब्रेक मध्ये जो इनिशियल फोर्स आहे, आता इथे पास्कल लॉचा यूज इन शॉर्ट मध्ये मी सांगतो की कुठे केला जातो. आपल्याला इथे एफर्ट कमी द्यायचे, म्हणजे आपण जे एफर्ट देतो, ब्रेक दाबतो म्हणजे आपण काय करतो, एफर्ट देतो. ओके, आणि जे पुढे वर्क होतं म्हणजे पूर्ण गाडी स्टॉप होते. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या, तुम्ही लेस एफर्ट मध्ये मॅक्झिमम आउटपुट अचीव्ह करता. हे कशामुळे होतं, पास्कल लॉ. इथे लक्षात, पास्कल लॉ मुळे काय होतं की लेस एफर्ट मध्ये आपल्याला मॅक्झिमम आउटपुट मिळतं. ओके, लेस एफर्ट मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, मॅक्झिमम आउटपुट.
आणि यालाच आपण काय म्हणतोय ते पास्कल लॉ. ओके, मग पास्कल लॉचे तुमच्या सिलेबसला जे ऍप्लिकेशन आहे ते आहेत हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये काय करणार आहे आपण, लेस एफर्ट प्रोव्हाइडेड करणार आहे, आपल्याला मॅक्झिमम आउटपुट मिळणार आहे. ठीक आहे, एखादं व्हेकल जर आपल्याला लिफ्ट करायचं असेल, ठीक आहे, तर आपण इथे काय करतो, लेस एफर्ट प्रोव्हाइडेड करून त्याच्यामध्ये आउटपुट आपल्याला अचीव होऊ शकतं. ठीक आहे, मी पुढे इथे सांगणार आहे ते. हायड्रॉलिक लिफ्ट एक आहे आणि हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम एक आहे. हे दोन ऍप्लिकेशन आपल्याला इथे डिस्कस करायचे. हे पॉइंट नोट करून घ्या. ठीक आहे, ही न्यू कन्सेप्ट आहे हायड्रॉलिक लिफ्ट. ओके, हे कशाचं ऍप्लिकेशन आहे, पास्कल लॉचं. ह्याच्यामध्ये मेन ऑब्जेक्ट काय, कमी एफर्ट मध्ये मॅक्झिमम वर्क आपल्याला इथे करायचंय. म्हणजेच काय लक्षात आहे, ह्या डायरेक्शन वरून तुम्हाला लक्षात येईल. इथे जो हा सिलेंडर आहे हा मी अजून थोडासा छोटा करतो. ठीक आहे, छोटा करूया म्हणजे तुमच्या एक लक्षात येत असेल की इथं आपण काय देतोय, एफर्ट देतोय आणि ह्या प्रेशरमुळे इकडे काय होतंय, हे याच्यावरती जे ठेवलेलं लोड आहे ते काय होणार आहे, लिफ्ट होणार. ही डायरेक्शन लक्षात ठेवा. या डायरेक्शनला डाऊनवर्ड आहे, हे अपवर्ड डायरेक्शन आहे. ठीक आहे, तर इथे पास्कल लॉचं ऍप्लिकेशन करताना हा एरिया 1 आहे, हा एरिया 2 आहे. ठीक आहे, हा P1 आहे, हा P2 आहे. तर नेक्स्ट पास्कल लॉचं ऍप्लिकेशन लक्षात घ्या की इथे ज्यावेळेस आपण इथे एफर्ट प्रोव्हाइडेड करतो, पास्कल लॉ काय सांगतो, द इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ऍट ए पॉइंट इन ए स्टॅटिक फ्लुइड इज सेम इन ऑल डायरेक्शन. ओके, हे कसं फ्लुइड आहे, स्टॅटिक कंडिशनला. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये प्रत्येक पॉइंट वरती प्रेशर वरती जे काही प्रेशर असणार आहे ते कसं असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच अकॉर्डिंग टू पास्कल लॉ P1 इज इक्वल टू P2 असेल, जे प्रेशर इथं असणार आहे तेच इकडे असणार आहे. लक्षात येतंय की पास्कल लॉचं ऍप्लिकेशन काय सांगतं की प्रेशर हे सेम असतं. ठीक आहे, मग दोन्हीचं प्रेशर सेम असेल तर प्रेशर 1 कसं क्रिएट झालंय, F1 अपॉन एरिया 1. ओके, आणि इकडं F2 अपॉन एरिया 2. प्रेशर म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया. मग ह्याच्यावरून लक्षात घ्या F2 आपण काढू शकतो काय, F2 काय येणार, A2 अपॉन A1 इंटू F1. F2 इज इक्वल टू A2 अपॉन A1 इंटू F1. आणि ह्या ऍप्लिकेशन नुसार आपण काय फाइंड आउट करू शकतो, इथे हायड्रॉलिक लिफ्ट वरून हे जे काही आउटपुट आपल्याला इथे मिळणार आहे ते आपण इझिली इथे फाइंड आउट करू शकतो. ओके, अँड दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ. हे नोट करून घ्या. ह्याच्यामध्ये मेन ऑब्जेक्ट काय, लेस एफर्ट मध्ये इथे जे एफर्ट देणार आहे तो लेस एफर्ट असेल. लेस एफर्ट मध्ये लोड किती लिफ्ट करायचा आहे, मॅक्झिमम लोड. आणि तो लोड काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, हे नोट करून घ्या. तसंच नेक्स्ट ऍप्लिकेशन हायड्रॉलिक ब्रेकचे. ठीक आहे, हायड्रॉलिक ब्रेक मध्ये पण आपण काय करतो, कारमध्ये जो ब्रेक पुश असतो, ठीक आहे, ब्रेक पॅडलला एफर्ट प्रोव्हाइडेड करतो. आपल्याला आउटपुट कशाच्या फॉर्म मध्ये मिळतो, ब्रेकच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, गाडीला ब्रेक लागतो. ठीक आहे, तर हे पण कशाचं ऍप्लिकेशन लक्षात आलं की हे पण पास्कल लॉच आहे. ठीक आहे, तिथं पण पास्कल लॉ काय सांगतो, इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ऍट ए पॉइंट इन ए स्टॅटिक फ्लुइड इज सेम इन ऑल डायरेक्शन. ओके, त्याच्यामुळे ऑल डायरेक्शनला इथे काय होणार आहे, प्रेशर सेम अप्लाय होऊन गाडी काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. ठीक आहे, तर हे एक ऍप्लिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे पण नोट करून घ्या. आणि हायड्रॉलिक ब्रेक म्हणून एक ऍप्लिकेशन आहे. बरेच ऍप्लिकेशन आहेत पण तुमच्या सिलेबसला हे दोन आहेत. तर हे दोन ऍप्लिकेशन ओरिएंटेड आणि नंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट तुमच्या बुक मध्ये 32 नंबरच्या पेज वरती न्यू पॉइंट दिलाय, मेजरमेंट ऑफ प्रेशर. ओके, प्रेशर कसं मेजर केलं जातं, तर लक्ष द्या इकडे, मेजरमेंट ऑफ प्रेशर. तर इथे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे
ऍटमॉस्फेरिक प्रेशर बॅरोमीटर हे इन्स्ट्रुमेंट यूज करून मेजर केलं जातं. कुठलं इन्स्ट्रुमेंट? बॅरोमीटर. ओके, तुम्ही ते बघितलेलं आहे 8, 9, 10 मध्ये तुम्हाला झालेलं आहे. ठीक आहे. आणि इथं जी एखादा पॉइंट, पर्टिक्युलर पॉइंटचं प्रेशर आपल्याला मेजर करायचं असेल, पॉइंट प्रेशर म्हणलं तरी चालेल, एखाद्या फ्लुइडच्या पॉइंटचं प्रेशर आपल्याला इथं मेजर करायचं असेल तर यूट्यूब मॅनोमीटर हे इन्स्ट्रुमेंट आपण इथे यूज करतो. यूट्यूब मॅनोमीटर. ओके, यूट्यूब मॅनोमीटर हे पॉइंट प्रेशर साठी झालं आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर साठी काय झालं? बॅरोमीटर. ओके, तर आता आपण इथे बघूया बॅरोमीटर. ठीक आहे, ते आता मी इथे सांगितलं मेजरमेंट ऑफ प्रेशर. ठीक आहे, तर इथे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते कशाने मेजर केलं जातं? मर्क्युरी बॅरोमीटरनं. ओके, आणि एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटचं प्रेशर मेजर करायचं असेल तर यूट्यूब मॅनोमीटर. ओके, अजून मी तुम्हाला पुढचं सांगतो, जर 2 पॉइंट मधलं आपल्याला प्रेशर डिफरन्स मेजर करायचं असेल तर यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. हा तुम्हाला आता नाही सिलेबसला, पण लक्षात असू द्या. ठीक आहे, तर अशा टाइपचे डिफरंट टाइपचे प्रेशर मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहेत. तर त्याच्यामध्ये मर्क्युरी बॅरोमीटर हे कशासाठी यूज केलं जातं? फर्स्ट पॉइंट, इट इज यूज टू मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. जर तुम्हाला ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं असेल तर काय यूज केलं जाईल? मर्क्युरी बॅरोमीटर. ठीक आहे, मग आता इथे पुढे इट इज यूज टू मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, मग पुढे आपण इकडे लक्ष द्या. इट इज यूज टू मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हे इन्स्ट्रुमेंट कोणी डेव्हलप केलं? इट इज डेव्हलप बाय टॉर्रिसिली. ओके, टॉर्सिली ह्या सायंटिस्टने हे इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलं, मर्क्युरी बॅरोमीटर. ठीक आहे, तर इथे ह्या सायंटिस्टने एक्झॅक्टली काय केलं ते समजून घेऊया. एक कंटेनर घेतला, सपोज हा कंटेनर घेतला. ठीक आहे, ह्या कंटेनर मध्ये मर्क्युरी फिलअप केलं. ठीक आहे, ह्या कंटेनर मध्ये मर्क्युरी फिलअप केलं एका लेवल पर्यंत. आता मर्क्युरी फिलअप केल्यानंतर इकडे सपोज अशा टाइप मध्ये आहे. ठीक आहे, मर्क्युरी फिलअप केलं आणि एक लिक्विड कॉलम घेतला. सपोज हा लिक्विड कॉलम आहे 1 मीटर हाईटचा आणि 1 सेंटीमीटर डायमीटरचा. 1 मीटर हाईट आणि 1 सेंटीमीटर डायमीटर, ह्याच्यात पण मर्क्युरी फिलअप केलं. आणि हा रिव्हर्स, आता इकडे लक्ष द्या, हे ओपन एंड आहे, हे क्लोज एंड आहे. हा रिव्हर्स इथे ह्याच्यामध्ये पुट केला. समजते सगळ्यांना? हा ह्याच्यामध्ये मर्क्युरी भरली आणि हे ह्या टाइप मध्ये इथे ठेवलं. ठीक आहे, तर आता ह्या ठेवल्यानंतर इकडे लक्ष द्या, मर्क्युरी एका हाईट पर्यंत, ही जे टॉपला आहे ती मर्क्युरी एका हाईट पर्यंत फिलअप होईल. ठीक आहे, आणि ही हाईट ह्याला म्हणलं एच. ओके, आणि इथं जो पार्ट क्रिएट होणार आहे इथे, ही पूर्ण मर्क्युरीची लेवल असणार आहे. ठीक आहे, तर इथे जो पार्ट क्रिएट होणार आहे तो असणार आहे व्हॅक्युम. ओके, हा व्हॅक्युम असेल आणि ह्या हाईट मध्ये इथे मर्क्युरी फिलअप केलेली. नेक्स्ट, आता इथे 3 पॉइंट कन्सिडर केले. हा एक पॉइंट, हा एक पॉइंट आणि हा पॉइंट. ओके, ह्याला म्हणलं ए, ह्याला म्हणलं बी आणि ह्याला म्हणलं सी. आता एक सांगा, लक्ष द्या इकडे,
सी आणि बी सेम लेवलवरती आहेत पॉइंट. सी आणि बी कसे आहेत? सेम लेवलवरती पॉइंट आहेत. त्याच्यामुळे प्रेशर सी इज इक्वल टू प्रेशर बी म्हणू शकतो आपण इथे. आपल्याला माहिती आहे प्रेशर कसं असतं, हाईट वरती डिपेंड असतं. ओके, आता प्रेशर बी हे कसं काढलं जाईल? प्रेशर बी वरती इकडे लक्ष द्या. ए च प्रेशर आहे, हे वरचं प्रेशर आहे ना बी वरती, ठीक आहे. तर प्रेशर ए आणि हे प्रेशर कसं असणार आहे? रो जी एच. आता इथे व्हॅक्यूम आहे म्हणजे हे प्रेशर पी ए किती झालं? 0. कशामुळे झालं 0? व्हॅक्यूम मुळे. पीसी इज इक्वल टू काय आलं? रो जी एच. आणि ज्यावेळेस टॉर्सिलीने हे हा जो काही एक्सपेरिमेंट कंडक्ट केला त्याच्यामध्ये जी हाईट आली होती ही मर्क्युरी, हे पूर्ण काय मर्क्युरी आहे. ओके, आणि ही जी हाईट आली होती ती 76 सेंटीमीटर आली होती, ठीक आहे. मर्क्युरीचा ही किती असतो? 13,600, 13,600, जी 9.81. ओके, आणि एच आला होता 76 सेंटीमीटर डिवायडेड बाय 100. आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथे मिळणार आहे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, आणि पीसी, आता लक्षात द्या पीसी म्हणजेच कोण आहे? पीसीच्या वरती सगळं ऍटमॉस्फिअरच आहे ना. पीसी म्हणजेच काय झालं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आय होप की सगळ्यांना हे लक्षात आलं असेल. ओके, मग आता इकडे तुम्ही हे पण म्हणू शकता, इकडे लक्षात द्या, ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 760 mm ऑफ मर्क्युरी. ओके, 760. मी म्हणून म्हणलं होतं ही जी ट्यूब आहे ती आपण किती मीटरची घ्यायची? 1 मीटरची, ठीक आहे. कारण आपल्याला मर्क्युरी किती फिलअप होणार आहे त्याच्यामध्ये? 760 mm ऑफ मर्क्युरी. आणि जे वरचं 240 जे राहणार आहे ते काय असेल? व्हॅक्यूम असेल. हे दोन्ही व्हॅल्यू कशाचं झालं? ऍटमॉस्फेअरच्या. आणि अशा पद्धतीनं ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे बॅरोमीटर ह्या इंस्ट्रुमेंटनं मेजर केलं जातं. ओके, हे डायग्राम ड्रॉ करून नोट करून घ्या. नेक्स्ट आपण पॉइंट बघूया युट्यूब मॅनोमीटर, ठीक आहे. युट्यूब मॅनोमीटर एक्झॅक्टली इकडे लक्षात का कशासाठी युज केला जातो? प्रेशर मेजरमेंटसाठी. एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटचं जर आपल्याला इथे प्रेशर मेजर करायचं असेल तर याला युट्यूब मॅनोमीटर युज केला जातो. याला युट्यूब का म्हणलं जातं? तर तो यू ट्यूब शेप टाईप मध्ये आहे त्यामुळे त्याला युट्यूब मॅनोमीटर म्हणलं जातं, ठीक आहे. तर इथे हा युट्यूब मॅनोमीटर आहे. हा इकडे एक कंटेनर असतो आणि हे जे एंड असते हे ओपन असतं, ओपन टू ऍटमॉस्फिअर, ओपन असतं. ओके, हा ट्यूब मध्ये आपला फिलअप केला जातो. ह्याच्यामध्ये मर्क्युरी इन्सर्ट केले जाते. ओके, सपोज इथे एक लिक्विड आहे, सपोज कन्सिडर करा इथे एक लिक्विड आहे, वॉटर आहे, सपोज कन्सिडर करा वॉटर आहे. तर इथं हे जे प्रेशर आहे हे आपल्याला इथं मेजर करायचं आहे एच, ठीक आहे. खूप सिंपल इन्स्ट्रुमेंट आहे. आता इथे काय केलं जाईल लक्षात द्या, हा ए पॉइंट आहे, ह्याचं तुम्हाला इथे प्रेशर मेजर करायचं आहे. तर इथे ह्या पॉइंटचं जर प्रेशर तुम्हाला इथे मेजर करायचं असेल
तर इथे डॉटेड 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 टाईप मध्ये आपण इथं एक लिक्विड दाखवलं, ते वॉटर आहे. ठीक आहे. जर इथं प्रेशर असेल तर वॉटर ह्याच्यावरती प्रेशर ऍक्ट होईल आणि मर्क्युरी लेफ्ट साईडला जाईल, लेफ्ट साईडला हाईटला. ओके. तर ही जी हाईट आहे, सपोज कन्सिडर करा ही हाईट एक्स आहे. ओके. आणि ती हाईट एच आहे. तर प्रेशर कसं मेजर केलं जातं की हा जो बेसचा पार्ट आहे, हा जो बेसचा पार्ट, हा दोन्ही साईडला कॉमन आहे, त्याच्यामुळे तो निग्लेक्ट केला जातो. ह्याच्या वरचे पार्ट घेतले जातात आणि ह्या वरच्या पार्ट मध्ये लेफ्ट हँड साईडला जेवढं प्रेशर आहे तेवढंच राईट हँड साईडला बॅलन्स करून आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करतो. ठीक आहे. आता लेफ्ट हँड साईड म्हणजे ह्याच्या इकडचा पार्ट बघायचा. इकडच्या साईडला प्रेशर कुठलं आहे? P1 आहे, हे P1 आहे. ओके. आता जर मी तुम्हाला सांगितलं हाईट माहित असेल तर प्रेशर किती असतं, आता हे बरोबर इथं सेंटरला घेऊया. ठीक आहे. तर इथलं प्रेशर किती झालं? रो जी एक्स. पण इथं फ्लुइड जे आहे त्याला रो1 म्हणूया. ठीक आहे. इथं जे आहे त्याला रो1 म्हणूया आणि हे जे आहे त्याला रो2 म्हणूया. ठीक आहे. आता हे एवढं लेफ्ट साईडला आहे आणि राईट साईडला काय? एच हाईट वरती रो, म्हणजे हे किती झालं? रो2GH. ओके. तर मला सांगा PA कसा फाइंड आउट करता येईल? PA रो2GH मायनस रो1GX, ह्याच्यामधून G कॉमन निघेल, रो2H मायनस रो1X, आणि ह्याच्यावरून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? PA. ओके. प्रेशर ऍट पॉइंट ए. ओके. ह्याचा यूज करून आपण, हे इन्स्ट्रुमेंटचा यूज करून काय फाइंड आउट करू शकतो? प्रेशर एका पर्टिक्युलर पॉइंटचं. परत एकदा सांगतो, इथं जे होतं हे वॉटर आहे, सपोज कन्सिडर करा, आणि ही मर्क्युरी आहे. ठीक आहे. हा लेफ्ट हँड साईडला कंटेनर आहे, राईट हँड साईड ओपन आहे. ठीक आहे. इथं जर प्रेशर असेल तर ही मर्क्युरी सपोज इनिशियली या स्टेजला आहे, पण ए प्रेशरमुळे ही मर्क्युरी काय होईल? कॉम्प्रेस होईल, आणि ही कॉम्प्रेस झालेली इकडे पार्ट काय होईल? एक्सपांड होईल. ठीक आहे. मग एक्सपांड झाल्यानंतर लेफ्ट हँड साईडचं प्रेशर आहे त्याला काय म्हणलं जातं? PA. त्याला काय म्हणलं जाईल? रो-GX. ओके. आणि इकडे काय म्हणलं जाईल? रो2GH. ओके. आणि ह्याच्यावरून तुम्ही हे फाइंड आउट करू शकता आणि प्रेशर ऍट ए पॉइंट ए तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता ह्याचा यूज करून. ठीक आहे. आणि हे दोन इन्स्ट्रुमेंट, कुठलं? बॅरोमीटर कशासाठी यूज करायचं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी. ओके. आणि युट्यूब मॅनोमीटर हे एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटचं जर तुम्हाला प्रेशर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही युट्यूब मॅनोमीटर हा यूज करून हे फाइंड आउट करू शकता. तर हे पॉइंट JEE आणि CETच्या पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे तेवढे नोट करून घ्या आणि व्यवस्थित. फक्त ह्याच्यामध्ये काय करायचंय, एक्झाम्पल मध्ये ह्याच्यामध्ये व्हॅल्यू असतील. ठीक आहे. आता ही जी मी प्रोसिजर सांगितली, ही दिस इज द प्रोसिजर टू फाइंडिंग प्रेशर ऍट ए गिव्हन पॉइंट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फक्त एक्झाम्पल मध्ये काय दिल्या जातील? ह्याच्या व्हॅल्यू दिल्या जातील, डेन्सिटीची व्हॅल्यू दिली जाईल, हाईट दिल्या जातील, G ची व्हॅल्यू दिली जाईल, आणि तुम्ही प्रेशर इझिली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. तर बाकीचा पार्ट आपण इथे पुढच्या लेक्चरला बघूया. आय होप की हे पॉइंट सगळे समजले असतील.